नगरपालिका निवडणुका जवळपास संपुष्टात आल्या आणि आता आपले व्हिडिओही रेग्युलर करण्याचा माझा रोजचा मानस राहील. परंतु जसं होईल तसं व्हिडिओ मी नगरपालिका निवडणुकीतही केले. शेवटच्या 8-10 दिवसात जरा गोंधळ उडला, त्यामुळे व्हिडिओ करता आले नाही. परंतु आज एक शेवटचा व्हिडिओ या संदर्भात करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर जिल्हा परिषद येईल, पंचायत समिती येईल, याचे तर व्हिडिओ आपण करणार आहोत. पण नेमका हिशोब आपण सादर कधी केला पाहिजे आणि आता निवडणूक झाल्यानंतर हिशोब कशा पद्धतीने दिला पाहिजे याची पुरेपूर आपल्याला माहिती देतोय. खरं बघायला गेलं तर उमेदवारी अर्ज भरल्यापासून आपल्याला हिशोबाचा जो कागद आहे तो रोज जमा करायचा असतो. माझ्याकडूनही तो अजून जमा झालेला नाही, कारण सगळी यंत्रणा जी आहे ती प्रचारात सक्रिय होती आणि नंतर निवडणुकीच्या धामधुमीत हे सगळं ज्या गोष्टी आहेत त्या मागं पडल्या. तरीही जितका होईल तितका आम्ही हिशोब या ठिकाणी जमा केलेला आहे. महत्त्वाचा मुद्दा, ज्या खात्यातून आपण नवं खातं खोललेलं आहे त्यातून आपण पैसे दिले घेतलेले आहे का, हे ट्रान्झॅक्शन आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे फ्लेक्सवाल्याचं पेमेंट द्यायचं असेल किंवा बाकी कोणतं पेमेंट द्यायचं असेल तर त्या खात्यातून तुम्ही देऊ शकता. कॅशमध्ये तुम्ही किती ट्रान्झॅक्शन केलेले आहे हेही तुम्हाला दाखवावं लागणार आहे. जवळपास ऑनलाईन पद्धतीचे ट्रान्झॅक्शनही त्या खात्यातले तुम्हाला दाखवण्याशिवाय पर्याय नाही आहे. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, किरकोळ खर्च जो आहे तो कॅश तुमच्याकडे तुम्ही उपलब्ध किती दाखवलेले आहे त्याच्यामधून तुम्हाला 100% दाखवावा लागणार आहे किंवा करावा लागणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, की तुम्हाला हा जो खर्च आहे निवडणूक पार पडल्यानंतर तो सगळा जमा करायचा आहे. आणि आता ज्या ठिकाणी निवडणुका थांबवलेल्या आहेत, आमच्याकडे एका प्रभागामधली एका विभागातली निवडणूक थांबलेली आहे. म्हणजे अ ची असेल तर ब ची झालेली आहे, तर अ ची थांबवलेली आहे. तर ज्या न्यायालयीन प्रक्रियेत गुंतलेली निवडणूक आहे, अशा ठिकाणचे जे हिशोब आहेत त्याला खर्चाची मर्यादा वाढवलेली नाही आहे. तर त्यांच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने पुढे वर्कआउट करायचं आहे हेही तुम्हाला संबंधित अधिकारी जे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांचा अनेक दिवसाचा जो खर्च आहे तो निरंक येऊ शकतो, कारण तुमच्या खर्चाचं लिमिट हे आहे, हे ठरलेलं आहे. हे झालं कायदेशीर ज्या पद्धतीने आपण खर्च केला पाहिजे त्याची माहिती. बाकीचं निवडणूक लढणाऱ्या प्रत्येकाला माहिती असतं परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही पुढे वर्कआउट करू शकता वगैरे वगैरे वगैरे. त्या खोलात जायची काही मला इच्छा नाही आहे. परंतु आपले सगळ्यांनी हिशोब जे आहे ते सादर करावे. त्यासोबत ज्यांनी जात पडताळणीसाठी टाकलेलं आहे, निकालानंतर त्या लोकांचं काय होईल समजा, हे सगळं ठरेल. ते जर निवडून आले तर त्यांनी जात पडताळणी जी आहे ती 6 महिन्याच्या आत आपल्याला या ठिकाणी सबमिट करायची आहे. मित्रांनो, तुम्हाला दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की शेअर आणि लाईक करावी आणि आपलं हक्काचं केतन खोरे पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.